ऍक्सिडेंट झाला सिंदखेड राजाजवळ आणि त्याच्यामुळे उशीर झाला. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अतिशय धक्कादायक घटना आहे, मानवतेला हादरून टाकणारी घटना आहे. आणि आज किती दिवस झाले या घटनेला? 15 दिवस झालं. 15 दिवस झालं तरी आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं साधं ट्विट सुद्धा नाही. सुशील तेलगोटे हा दलित आहे, सुशील तेलगोटे हा बौद्ध आहे. 9 ते 10 वर्ष त्यांनी या देशाची सेवा केली आणि या देशाची सेवा करून त्याचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी या क्रूर हत्याकांड या सगळ्या आतंकवाद्यांनी केलं. तो जर बॉर्डरवर लढला असता तर त्याला शहीद म्हणून यांनी दर्जा दिला असता. पण मी आज या एसपी ला मागणी करतोय की त्याच्या घराजवळ मारलंय म्हणून त्याला तुम्ही इजी घेऊ शकत नाहीत. ज्यांनी मारला ते आतंकवादी आहेत आणि आमचा सुशील तेलगोटे शहीद आहे, त्याला शहीदाचा दर्जा दिला पाहिजे ही आमची या ठिकाणी दलितांचं लेकरू शहीद होऊ शकत नाही यांच्यासाठी. पोलीस बदनाम करतायत, लाज वाटली पाहिजे या पोलिसाला. एसपी खोटी माहिती देत आहेत. अरे 15 दिवस झालं महाराष्ट्रात कुठंच प्रकरण माहित नाही. इथला खासदार आमदार कुणीही भेटायला येत नाही. आता मी आमदाराला बोललो तर मला उद्या संध्याकाळी आम्ही सगळे जाणार आहेत. खासदार कुठे आहे? पालकमंत्री कुठे आहे? अरे देशाच्या जवानाच्या अंत्यविधीला पण नाहीत. एकीकडे नाटक करायचं आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने आमचे लेकरं मारले जात आहेत तर त्यांच्या घरी सुद्धा भेटायचं. सगळी खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती आणि हे धक्कादायक आहे. मी सांगितलं जातं ते गेले पार्टी केली. अरे अर्धा तासात दारू चढती का? पिलं जातं का? माणूस गेल्यावर अर्ध्या तासात मारलाय आणि तुम्ही त्याला वेगळा अँगल देताय. 2 वर्षापासून कुटुंब सांगते आमच्याशी काही लोक भांडत होते. त्याच्या घरातला माणूस आहे, क्रूरपणे त्याला मारलंय. त्याच्या घरच्यांनी सांगितलंय की सुशील तेलगोट्याच्या तोंडाच्या जाबड्यामध्ये फक्त 17 दात उरले होते. किती क्रूर मारलंय. मी त्या जाबड्याचे त्या ठिकाणी एक्सरे बघितले. त्या एक्सरेत सुद्धा जबडा फोडून टाकलेला आहे. अरे किती धक्कादायक आहे, किती अमानवी आहे की जर ह्या हल्ल्यात तो वाचला एवढा मारून तर आमचे नाव घेतले नाही पाहिजे म्हणून त्याची जीभ छाटली. एवढी क्रूरता. अरे आमच्या सुशील तेलगोट्याची जीभ छाटली आहे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. 17 दात ठेवलेत फक्त तोंडात. हा आतंकवादी हल्ला नाही तर काय? हा आतंकवादी हल्ला आहे. आणि दिंड काढली म्हणून खोटं सांगता. कुठं व्हिडिओ दिंडचा? अरे फोडा. तो कोण गुल्लू ठाकूर आहे त्याचे पाय फोडा, नरग्या फोडा आणि दिंड काढा, एन्काउंटर करा. असल्या हरामखोरांचा जो आमच्या समाज बांधवाला असा हळहळ करून मारतो. किती भीषण अवस्था आहे. आज दलितांचं लेकरू मारलंय आणि झालं. त्या ठिकाणी एक पोलीस धावून येतोय, त्याची गॉगल घालून बोलतोय. पीआयला मी सांगितलंय हा कोण कोणापे जो आमच्या आया बहिणीच्या अंगावाला होता 24 तासाच्या आत त्याचं निलंबन झालं पाहिजे, अन्यथा या ठिकाणी परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा आम्ही दिलाय. सोडणार नाहीत आम्ही. अरे माझं लेकरू मारलंय आणि जर ते जात असतील न्याय मागायला तर तुम्ही धावून जाताय. सोपं आहे. अरे फोटो मध्ये बघितलं आमचा सुशील फोटो
आर्मीचं प्रशिक्षण घेतलंय, 10 वर्ष झालं लढतोय. 10 लोकांना सुद्धा ऐकू शकत नाही, 2 आणि 3 लोकांचं काम नाही. आणि हे म्हणतात एक जणांनीच मारलंय. एक जण मारू शकतो आर्मीला? जोरात बोला, मारू शकतो का? एक जणांचं काम आहे का? कुणाची दिशाभूल करतायत एसपी, इथली पोलीस यंत्रणा? हे 10-15 लोकांशिवाय काम झालेलं नाही. हा कट आहे, नियोजित कट आहे, ठरलेला कट आहे आणि ठरवून त्याला मारलंय. आज 15 दिवस झालं तरी सुद्धा या एफआयआर मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टचे कलम वाढवले नाही. आधी तर तो वाचला 4 दिवस. मला वाटतं यांनी नाटक केले प्रकरण दाबण्यासाठी. आमचा त्या ठिकाणी उशिरा सांगितलं आम्हाला, प्रकरण दाबावं म्हणून त्याला ऍडमिट ठेवलं, म्हणजे आवाजच उठवला नाही पाहिजे. आणि आज तुम्ही म्हणताय की एक जणांनी मारलं, एक जणाचं काम नाही. त्याच्या 10-15 लोकांनी त्याच्यावर हल्ला केलाय, सामूहिक हल्ला केलाय, क्रूर हल्ला केलाय आणि एकालाच अटक करायचं होतं म्हणून तोच आरोपी येऊन पीडित कुटुंबाला म्हणतो की तुमचा पोरगा तिकडे स्मशानभूमीकडे पडलाय. हे नाटक कळत नाही. आम्हाला पुरावा मागतात आणि ते पोलीस म्हणतात तुम्ही पुरावे आणा. आणि मग तुम्ही कशाला आहेत? सांगायचं का तुम्हाला तुम्ही कशाला आहेत? आम्हाला सांगायला वेळ लागणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की इथं कुणी बंड करणार नाही तर या गैरसमजामध्ये राहू नका. एकदा का बंड करून उठलो तर राज्यभर सुशील तेलगोट्याचा आंदोलनाचा या ठिकाणी मार्ग आम्ही आजपासून सुरू केलेला आहे. आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. ही लढाई आज या ठिकाणी घोषित झाली. आज वाटायला पाहिजे खासदार कोण आहे तो? अनुप धोत्रे. अरे कुठे आहे अनुप धोत्रे? खासदार झालाय आणि जवान मारलाय तरी घरी येत नाही. पालकमंत्री आकाश पुंडकर खामगावला लाभ आहे का? पण दलितांच्या घरी यायची लाज वाटते का? आकाश पुंडकर, अनुप धोत्रे, ही मानवता आहे आणि काहीच घोषणा नाही. माणूस मेलाय, जा अंत्यविधी करा. अरे साधा माणूस नाही तो, शहीद सुशील तेलगोटे या देशाचा जवान आहे, आमचा भीम सैनिक आहे. तुम्ही तडफडून मारलाय. साधा माणूस नाही. तुम्ही साधा माणूस म्हणून केस रपादपा करताय. कोण देणार त्या मुलीला नोकरी? कोण देणार तिचा आर्मीचा असलेला सगळा मोबदला? कुणीच नाही. काही लेटर नाही, कुणी येत नाही. त्याच्या सुरक्षेचं काय? उद्या तिथं आर्मी त्याचा आर्मीचं त्या ठिकाणी ड्युटी करायला गेलाय, तिथं सुरक्षित आहे तो. पण आर्मी घरी आल्यावर मारला गेला तर कोण जबाबदार आहे? आज एक सुशील तेलगोटे, उद्या दुसऱ्या गावात आणखी एक सुशील तेलगोटे होईल. त्याला तिथं तर मारू शकत नाहीत, पण गावात आल्यावर मारल्यावर हे आतंकवादी कसे तुम्ही उडवणार आहेत? कोण सुरक्षा देणार? आणि म्हणून सुट्टीवर जरी आले तरी त्यांना त्यांच्या गन सहित सुट्टीवर पाठवावं ही सुद्धा मागणी आम्ही यापुढे करणार आहे. तर पुन्हा सुशील तेलगोटे होऊ देणार नाही. अतिशय हळहळ करून मारलंय आणि म्हणून यात कसलाही तपास आतापर्यंत झालेला नाही. फक्त तपासाचं नाटक करण्यात आलेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या आंबेडकरी जनतेला आव्हान करतोय की 14 एप्रिल डोळ्यासमोर आहे बाबासाहेबांची जयंती आणि या जयंतीच्या तोंडावर या मनुवाद्यांनी आपला माणूस त्या ठिकाणी संपवला आहे. शांत बसून चालणार नाही, लढावं लागणार आहे. आणि मग सरकारकडे आमची मागणी आहे, देवेंद्र फडणवीस, बघा आमचे कशा मुर्दे पाडलेत, बघा कशा प्रकारे आमच्या सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलंय. आताच माझ्या सहकार्याने सांगितलंय 2 वर्षाच्या लेकराला 5-6 वर्षांनी काय उत्तर द्यायचं. आईचे रडू रडू हाल झालेत, बापाला काहीच सुचत नाही. आयुष्यभर मजुरीमध्ये गेलं, कुठंतरी पोरगा लागलाय, कुठंतरी चांगले दिवस आलेत. आमचे चांगले दिवस सुद्धा तुमच्या डोळ्यात खुपायला लागले.
आमचं नीटनेटकं राहणं सुद्धा तुमच्या डोळ्यात खुपायला लागलंय. आणि म्हणून आम्ही मागणी करतोय, देवेंद्र फडणवीस, अनुप धोत्रे, SC/ST आयोग, इथले SP काय नाव SPच, अर्चित चाणक, आमची मागणी आहे, गांभीर्याने घ्या. तुम्हाला वाटत असेल असे सुशील तेलगोटे संपले तरी काय होणार नाही, एक लक्षात ठेवा, प्यांतर आणखी जिवंत आहेत. तुम्हाला काय प्यांतर असतो, न्याय तर देऊ नका, मग अकोल्यात येऊन हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आहे. होणार नाही. गृहमंत्र्याला मागणी आहे, मुख्यमंत्र्याला मागणी आहे, अरे लाज वाटू द्या फडणवीस, लाज वाटली पाहिजे. हे काही लोकप्रतिनिधी भेटायला येत नाही. आमच्या या सगळ्या कोणत्याही कारवाईवरती विश्वास राहिलेला नाही. हे पोलीस राजकीय दबावामध्ये, हे पोलीस कोणत्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली आहेत, याचं उत्तर मागायला मी जरूर येणार आहे. आणि म्हणून या प्रकरणात SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे. झाली पाहिजे का नाही? SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे. जोरात बोला. SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे. आमच्या सुशील तेलगोटेला, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी. याच्यामध्ये जो कोडापे आपल्या अंगावर आला त्याचं निलंबन सुद्धा झालंच पाहिजे. कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळाले पाहिजेत. त्याची क्रूरपणे हल्ला केलाय, 1 कोटीची शासकीय मदत सुद्धा तात्काळ झाली पाहिजे. आणि त्या एका कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी सुद्धा या सरकारने दिली पाहिजे. लढाई घेऊन आपल्याला लढायचं. त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलंय, लय वाईट वाटलं, लय भयानक. एवढं क्रूर हत्याकांड ज्यावेळेस दुसरीकडे होतं ना, तर टीव्ही वरती कंटिन्यू ब्रेकिंग न्यूज असतात का नसतात? पण आमच्या माणसाची जीभ छाटली हो, बातमी सुद्धा नाही आली. 17 दात ठेवलेत, सगळे पाडून टाकले, जबडा तोडलाय, तरी सुद्धा बातमी नाही. अंगावर किती हाव आणि किती हळहळ करून मारलं, अंधारात मारलं त्याला. चला, निधड्या छातीचा आमचा ठाण्या वाघ हजारो पुढे आले असते तर सिद्धनाथ महारासारखा टाईट उभा राहून खतम केला असता. आमचा हा ढाण्या वाघ होता, पण अंधारात घात केला. आमचा घात अंधारातच होतो, उडून येण्याची हिंमत नाही. आज मी फोन केला, आलोय, पोलिसाची गाडी नाही, कुटुंब एकटं राहते, त्याच्या जीवाला काही झालं तर कोण जबाबदार आहे? पोलीस संरक्षण नाही. किती धक्कादायक अट्रॉसिटीचं प्रकरण आहे. फार मध्ये आणखी कलम ऍड केलेलं नाही, हे चालणार नाही. इथं पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. आरोपीचं जे घर आहे, हे देवेंद्र फडणवीस, अरे बाबा, मुस्लिम आरोपी असला हे योगी आदित्यनाथ, तुम्ही घरावर बुलडोजर चालवताना देशाचा फौजी मारलाय, एक भीम सैनिक मारलाय. सुशील तेलगोटेला मारणाऱ्यांचं घर सुद्धा बुलडोजरनी पाडलं पाहिजे. बुलडोजरनी पाडा. हा, तुमचं काय असलं की लगेच पाडता आणि आम्हाला न्याय नाही. तिकडं दंगल झाली नागपूरला, तर फडाफडा घर बुलडोजरनी पाडले आणि आम्हाला मात्र आमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलीस स्टेशनला मारला. आणि आता हा आमचा सुशील तेलगोटे असा मारला, त्याला बळ असल्याशिवाय मारलेला नाही, लक्षात ठेवा. कुणीतरी बळ दिला, मग ते प्रशासनातले होते का राजकीय होते, बळाशिवाय त्यांनी हे कांड केलेलं नाही. त्याच्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि स्पॉटवर किती मोबाईल ऍक्टिव्ह होते, किती लोकेशन ऍक्टिव्ह होते, अधिक आधुनिकपणे याची चौकशी झाली पाहिजे. ही मागणी घेऊन या ठिकाणी आपल्याला लढायचंय. मी आपल्याला आव्हान करतोय, शांत बसून चालणार नाही. बाहेर पडा,
आवाज उठवा. त्यातल्या अर्चित चांडक यांना सुद्धा सांगतोय, तात्काळ जर SIT लावली नाही, आरोपीचं घर बुलडोझरनी पाडलं नाही, आर्मीच्या चीफला सुद्धा सांगतोय की घरी येऊन लक्ष द्या, आमचा मोबदला आणि हक्क द्या, शहीदाचा आम्हाला दर्जा द्या. आणि या जर मागण्या लवकर मान्य केल्या नाही, अकोल्यामध्ये निळा झेंडा घेऊन भूतोन भविष्यती रस्त्यावरती राज्य उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आता मिळाला. वडील माझ्या बाजूला आहेत. रडून एकदम घाळ झाले. पोराला तर निर्दयीपणे मारलं, पण यंत्रणा साथ देत नाही. पोलीस म्हणते जा आणि तुम्ही पुरावे आणा. साक्षीदार कुणी आणायचे? पीडिताने आणायचे. तुम्ही काय आलायत रे बाबा? नोकऱ्या घातल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं लेकरू आहे. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी टार्गेट केलंय त्याची वर्दी कायदेशीर उतरल्याशिवाय हा फॅन तर शांत बसणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात घोषणा द्या. 2 मिनिटं उभा राहा. बरोबर घोषणा द्या. जोरात घोषणा द्या. सुशील तेलगोट्याला अन्याय. सुशील तेलगोट्याला अन्याय. सुशील तेलगोट्याला अन्याय. आरोपीला फाशी. आरोपीला फाशी. आरोपीला फाशी. पीडिताला न्याय. पीडिताला न्याय. शहीद सुशील तेलगोटे अमर. शहीद सुशील तेलगोटे अमर. मुख्यमंत्री होश में आओ. मुख्यमंत्री होश में आओ. पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. पीडितातील एका कुटुंबाला शासकीय नोकरी मिळालीच पाहिजे. पीडिताला 1 कोटीची मदत झालीच पाहिजे. या आरोपीचं घर बुलडोझरनी पाडलं पाहिजे. या आरोपीची धिंड काढलीच पाहिजे. या आरोपीची धिंड काढलीच पाहिजे. आमच्या कुटुंबाला टार्गेट करणाऱ्या कोडोप्याची नोकरी गेली. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. 2 मिनिटं उभा राहा. 2 मिनिटं